अतिरिक्त खेळाडू प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मुकादम आलेले आहेत. टीम बुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी, कारण या संघाची या वर्षीची सुरुवात चांगली झाली आहे. कारण पहिली स्पर्धा खेळत असताना शिवछावा स्पोर्ट्स सनबुराई विठ्ठलाई देवी चषक या टीमने जिंकला होता आणि आता मात्र या दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळ कसा करतील. षटक क्रमांक 1 साठी चिक्या किशोर काटे, इंद्रजित दादा आणि त्यांच्या साथीला पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ऋषी पाटील आणि इंद्रजित दादा पाटील. त्याच दरम्यान आदरणीय श्री ॲडव्होकेट रणधीरजी येळवे साहेब यांचा देखील शुभागमन झालाय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री निळदेवी चषक 2024 च्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याचा टाइम नोट केला जाईल, लक्षात घ्या. 15 मिनिटांचा अवधी, 12 वाजून 12 मिनिटांचा वेळ झालाय अगदी या युनिव्हर्सल टाइम. आणि तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असे लक्षात घ्या. टीम बोत्रेवाडी आणि नियम सगळ्यांसाठी कठोर आहेत. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. इंद्रजित दादा स्ट्राइक वरती आहेत आणि हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. चौफेर फटकेबाजी ही इंद्रजित दादांची खासियत आहे. नक्कीच त्यांच्याबद्दल देखील चर्चा करू. पहिला डॉट बॉल आलाय. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, धावचीत करण्याची संधी होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इंद्रजित दादा यांचं खातं उघडलं जात आहे. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आज मुकादम नाहीयेत जरूर, परंतु संघाबरोबर सातत्याने मुकादम आपण पाहतो. किशोर काटे आणि त्यांच्या विरोधात ऋषी पाटील, हे दोन अष्टपैलू खेळाडूंमधील ही लढत. चांगले दोन्ही खेळाडू आहे दोन्ही आपल्या संघासाठी. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. वेगाने हाताळलेला चेंडू किशोर काटे. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, विठ्ठलवाडी गाव अगदी डोंगराच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलाय. आज डीजे अद्वैत आमच्यासोबत जोडलेत. लोअर फुलटो चेंडू पायावर होता आणि फ्लिकचा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. ऋषीच्या बॅट मधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 5. पायावर होता, फ्लिकचा फटका, गॅप मध्ये फटका जरूर खेळलाय. डीपला मिड विकेट तैनात केलाय. एकच धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. डीपला क्षेत्ररक्षक होते किरण. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. 1 टू गो. पुढे सरसावून बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरून आले, जजमेंट चुकली. झेल देखील सोडलाय. 2 धावा प्राप्त झाल्या. इंद्रजित यांना मिळालेलं जीवदान आणि हा मात्र काय उपद्रव करेल झेल. ज्या प्रकारे हा फटका फसला होता, परंतु नशिबाची साथ लाभली आहे. 2 धावा प्राप्त झाल्या पहिल्या षटकाखेर. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड बिनगडी बाद 8. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला फटाके मस्तपैकी फोडलेत, हातावर दाखवलेत फटाके. आणि दिवाळीमध्ये ज्यांनी फटाके नाही फोडले त्यांनी आता मैदानामध्ये फटाके फोडतायत. सकाळी राजू कंक यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली त्यांनी देखील फटाके फोडले. आणि कुणाल म्हात्रे 81-82 हे मात्र कीबोर्ड वरती फटाके फोडत असतात. आणि प्रणय म्हात्रे 81-82, प्रणय ठोंबरे आणि कॅमेऱ्यामध्ये ज्या प्रकारे ते रोलिंग करतात. नवीन गोलंदाज प्रशांत बोत्रे. 8 धावा धावफलकावर.
सावध सुरुवात टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ऋषी पाटील इंद्रजित पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल, कारण हे दोन्ही खेळाडू जर उभे राहिले तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारतील यात कोणती शंका नाहीये. चला बोत्रेवाडी संघ आपल्याला 15 मिनिटांचा अवधी आहे, लक्षात घ्या, कारण आपण जास्तीचा वेळ घेत आहे. प्रशांत बोत्रे यांचा पहिला चेंडू हा शॉटआर्म जॅक केलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एकदा पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न केलाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल इंद्रजित यांचं, कारण ज्या प्रकारे त्यांनी निहाळला की चेंडू हाताला लागल्यानंतर बाजूला गेलाय आणि तत्परतेने 2 धावा प्राप्त केल्यात. 10 धावा धावफलकावर, 10 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत बोत्रे. ऋषी विकेट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाला झेलची संधी जरूर होती आणि चेंडूचा अंदाज चुकला. 1 धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. ऋषी पाटील यांचा एक झेल सोडलाय, इंद्रजित दादा यांचा एक झेल सोडलाय. दोघांनी आता मात्र फायदा घेतील का हे पाहायचंय. 11 धावा धावफलकावर. ज्या प्रकारचा हा चेंडू होता लेग कटर, डावखुऱ्या हाताचा कटरचा वापर आणि प्रशांत बोत्रे चांगले कटर टाकतात. 11 धावा धावफलकावर. शॉट ऑफ लेंथ पडल्यानंतर कट होतोय चेंडू, सरळ जाईल. यष्टीरक्षक चिक्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे होते. सांगता लेंथ मध्ये येऊन खेळावं लागेल, चेंडूच्या लाईन मध्ये तुम्हाला येऊन फलंदाजी करावी लागेल, कारण नॅचरल कटर असतो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांकडे आणि त्याचा कुठेतरी फायदा प्रशांत बोत्रे घेत असताना. लेंथ बॉल पिक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी होते. फटका खेळता क्षणी धाव घेण्याचा मनसुबा जरूर दाखवला होता, परंतु ही धाव धोक्याची घंटा होती. सुदैवाने बचावले. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 12. अद्याप या षटकामध्ये चेंडूचा खेळ झालाय. 4 प्रशांत बोत्रे यांनी धावा खर्च केल्या. 4 स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. धावचीची संधी असेल, काय वेगाने धावल्यात. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल इंद्रजित पाटील यांना. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत बोत्रे समोर पहिल्या सामन्यातील सामनावीर ऋषी पाटील. शेवटच्या चेंडूवर हवेत खेळलाय फटका, स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी असेल. प्रशांत बोत्रे कोणती चुकी करणार नाहीयेत. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरतोय. पहिला धक्का टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू लागला आणि या कॉटन बोल्ड पहिला गडी बाद केला प्रशांत यांनी. 14ला 1. 2 षटका अखेर टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. न्यू बॅटर ऋतुराज. ऋषी पाटील बाद झाल्यानंतर त्यांचे बंधू दाखल झालेत आणि दोघांची हेअरस्टाईल देखील सेम आहे, कधी कधी लांबून सेम वाटतात. आणि या शरीरयष्टी, उंची, तब्येत डीके फॅशन अप देखील ऋषी पाटील सातत्याने चालवत असतात. त्यामुळे नक्कीच कधी तुम्हाला कपडे चांगले घ्यायचे असतील तर त्यांना देखील भेट द्या. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर होता, ऑन साइडला हवेत खेळलाय. बिड विकेट आहे ताईना. दुहेरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. इंद्रजित पाटील अद्याप शांत आहेत. त्यांची बॅट मात्र बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. संपूर्ण समर्थकांचं लक्ष असेल इंद्रजित पाटील यांच्यावर, कारण चौफेर फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला जातोय. पंचांचा इशारा, 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. श्री निनाय देवी चषक 2024 चा हे पहिलं पर्व आणि आजचा दुसरा दिवस. दुपारचं सत्र आपण पाहतोय. टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी
प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि चांगली गोलंदाजी केली अद्याप. इंद्रजित पाटील कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत जरूर खेळला. क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने आलेत, मिड विकेटला तैनात होते. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 18. 3 षटकांची लढत 25 ते 30 पर्यंत मजल मारावी लागेल. 3 चेंडू शेष या पहिल्या डावातील. 18 धावा धावफलकावर. 3 मध्ये 2 बाहेर मारावे लागतील. 25-30 एक चांगली धावसंख्या. लढण्यापुरती धावसंख्या उभारावी लागेल. कमी गतीने टाकलाय चेंडू, स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. ऋतुराज यांच्या बॅट मधून DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, गावचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. ऋतुराजच्या बॅट मधून हा मोठा धमाका आलाय. ऋतुराज पहिला चेंडू खेळत असताना हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. आणि या क्रिकेटमध्ये तुम्ही पहिला चेंडू खेळा अथवा शेवटचा आक्रमण करावंच लागतं, कारण क्रिकेटचा फॉर्मॅट खूप छोटा झालाय आणि या छोट्या फॉर्मॅट मध्ये आक्रमक फलंदाजी करण्याचा मनसुबा. 24 धावा धावफलकावर, 2 चेंडू शेष. ज्या प्रकारे मुकादम आपण उल्लेख केला 30 ही धावसंख्या अगदी लक्ष असेल 30 वर. 30-35 आता मात्र बनवावी लागेल, कारण 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर 36 होईल. ऋतुराज ऑन स्ट्राइक. हा चेंडू देखील बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न पायावर आदळतोय. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव ऋतुराज यांच्या खात्यामध्ये, माफ करा टीमच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या 25. शेवटचा चेंडू 29-31 किती होतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारा अंतिम चेंडू. गोलंदाज किरण. शेवटचा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड, दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. किरणने एक अतिरिक्त रन खर्च केले. शेवटचा चेंडू शेष. 26 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूवर इंद्रजित यांना आक्रमण करावं लागेल. दादा या नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू पाटण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या नावावर दादांचं नाव असतं, कारण क्रिकेट गाजवलंय त्यांनी. शेवटचा चेंडू इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर, सुपर कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांनी इंद्रजित यांनी आपल्या डावाचा शेवट केलाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. या चौकाराने चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. टीमची धावसंख्या 30 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. 31 धावांचा 31 रन्स टू विन. शेवटच्या किरण यांच्या षटकामध्ये 16 रन आल्या आणि कुठेतरी महागडं षटक पाहायला मिळालं. मुकादम ज्या आपण धावसंख्येची उल्लेख केला ती धावसंख्या मात्र प्राप्त केली आहे 30 आणि 31चं लक्ष आहे. आता मात्र गोलंदाजांना लढण्यापुरती धावसंख्या धावफलकावर लावली आहे. कशा प्रकारे गोलंदाज कामगिरी करतील हे पाहायचंय. चला, टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी नक्कीच आपलं कौतुक. आपण अवघ्या 13 मिनिटांमध्ये आपला डाव संपवलाय. अभिनंदन. असं सहकार्य असेल तर नक्कीच आयोजन देखील चांगली स्पर्धा वेळेमध्ये पूर्ण करू शकतात. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 31 धावांचं लक्ष पार केलं जाईल का अथवा रोखलं जाईल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. नक्कीच उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाची लाईनअप आणि पहिल्या खेळाडूवर नजर असेल ईशान राजुरोडे. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 31 धावांचं लक्ष समोर सेट केलंय बोत्रेवाडी संघ. ओपनिंग बॅटर पाठवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय. विजयी संघासोबत टीम ACC नवीवाडी हा संघ खेळेल.
कायगाव विभागातील एक चांगला संघ टीम डाकेवाडी त्रिमूर्ती क्रिकेट संघ डाकेवाडी यांनी श्री नीनादेवी चषक 2024 ला सदिच्छा भेट दिली आहे. आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करत असताना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड कर्णधार कर्णधार प्लीज बॉसला भेटा. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे नियम पहा किती कठोर. बॉस आज त्यांचा संघ आहे परंतु नियमांचं पालन त्यांनी केले आणि हे असतं सल्लागार म्हणून फक्त बॅनरवरती फोटो नाहीये मुकादम लक्ष मैदानामध्ये पूर्ण आहे. स्वतःची टीम असली गावची तरी पण नियम 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 सगळ्यांना सारखे त्यामध्ये कोणालाही माफी दिली जात नाही आणि म्हणूनच आज पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जात असताना आपण पाहतोय कारण शिस्तीमुळे चांगले खेळाडू घडतात. पहिला चेंडू ऋषी पाटील यांचा अगदी पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांनी खातं उघडलं जात आहे. किरणच्या बॅटमधून 4 रन चौकार. हा फटका तुम्ही पाहू शकता. हाफ वॉली चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर 30 वर्तुळाच्या आतमध्ये तैनात होते आणि त्यांच्या डोक्यावरून अगदी हाताच्या हलकासा वरून चेंडू 4 धावांसाठी गेलाय. धावांचा श्री गणेश होत असताना टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी 31 धावांचं लक्ष सेट केलंय. सुरुवात मात्र धडाक्यात झाली. हा चेंडू किरणच्या बॅट मधून मोठा धमाका कमालीचं टायमिंग झालं नाहीये. फटका फसला आणि या झेल मात्र अगदी काऊ कॉर्नरला पकडलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. काय झेल पकडलाय. हा रिप्ले मध्ये पाहणं खूप रंजक ठरेल. विलक्षण झेल. स्पेक्टॅक्युलर कॅच टेकन बाय त्या खेळाडूने अनिकेत. ज्या प्रकारे अनिकेतने हा झेल पकडला एका क्षणाला वाटलं की चेंडू सीमारेषा ओलांडेल परंतु हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर बॉडी बॅलन्स अगदी सीमारेषा लगत हा झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. असे झेल ज्या वेळेला तुम्ही पकडता त्यावेळेला तुमचा संघ मात्र नक्कीच मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो. येस टीम साबळेवाडी वेलकम. अगदी पुढील आयोजन आपलं आहे. बॉस यांनी सांगितलंय चला या संपूर्ण टीम आपलं देखील स्वागत मनपूर्वक. आणि रुद्र स्पोर्ट्सचे सर्व प्रथमेश शेजवळ साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत वेलकम. आज नवी मुंबईमध्ये रुद्र स्पोर्ट्स हा बॅटचा ब्रँड मात्र चर्चेमध्ये आहे. अभिनंदन वेलकम सगळ्यांचं आपलं स्वागत आहे. हा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न अगदी डाऊन द लेग साइड खराब दिशा. एक अवांतर धाव. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. सूरज आलेत. ऋषी पाटील महत्वाचं षटक हाताळलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन वेगळी चेंडू आता येतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता झेल सोडलाय. अगदी शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाला दिवाळी नंतर एखादा गिफ्ट द्यावं असा चेंडू त्यांच्याकडे गेला आणि त्यांना गिफ्ट नको होता. चेंडू सोडून दिला. तयार नव्हते हा झेलसाठी. 1 धाव मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 6-1 अशी परिस्थिती. 31 धावांचं लक्ष.
गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. बोत्रेवाडीचा खेळ मात्र या टेनिस हंगामाच्या सुरुवातीलाच विठ्ठलाई देवी चषकाचा मानकरी ठरलाय हा संघ. आणि आता मात्र या कशा प्रकारे कामगिरी करेल. समोर चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत बोत्रे गोल्डन डकचा शिकार ठरतील. येस इट इज. अक्षय शिंदे यांनी मोठा महत्वाचा झेल पकडलाय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बिग फिश इनटू द बास्केट. प्रशांत बोत्रे हॅज टू डिपार्ट. मोठा धक्का आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय ऋषी पाटील यांनी. का मला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलं जातं, का मी पीटीपीएल मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून खेळत असतो हे सिद्ध करत असताना ऋषी पाटील पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केलेत. 6-2 अशी स्थिती. प्रशांत बोत्रे या लवकर आताचे खेळाडू बाद झालेत. आता पुनरागमन करण्याची संधी आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 14 मध्ये 25 करायचे आहेत. 14 चेंडू 25. डीशे अद्वैत विठ्ठलवाडीवाला नक्कीच एका षटकानंतर आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करू. गप्पा मारायला आवडतात त्यांना. मोबाईल घेऊन इंस्टाग्राम वरती रील बघत असतात. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4. जयेश पहिला चेंडू पायावर टाकलाय. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे त्याच्या आवाक्याबाहेर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा जयेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं. एका चेंडूवर ऋषी पाटील वरचढ ठरताय. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज म्हणजे 2 गडी जरूर बाद केलेत ऋषी पाटील यांनी, परंतु 10 धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी या धावा कमी खर्च कराव्या लागतील. 1 टू गो. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. या षटकामध्ये दुसरा झेल सोडलाय आणि मुकादमाने डोक्याला हात लावलाय अक्षरशः. आणि त्या क्षेत्ररक्षकाने अगदी ज्या प्रकारे या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण केलंय खूप खराब प्रदर्शन. सतीश होते या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जणू काही ऋषी पाटील गोलंदाजी करत असताना कॅच प्रॅक्टिस देत होते की काय फलंदाज सतीश यांना, परंतु 2 झेल सोडले. 2 धावा देखील खर्च केल्यात. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. 12 मध्ये 20 करायचे आहेत. 2 झेल सोडलेत आणि त्या 2 झेलचा काय परिणाम होईल हे पाहायचंय. कसं वाटलं सांग ना. 12 चेंडू मध्ये 20 ची आवश्यकता. 12 मध्ये 20 करायचे आहेत म्हणजेच एक महत्वाचं षटक. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचा एक चेंडू हरवलेला आहे. कोणाला मिळाल्यास नक्कीच आणून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 12 मध्ये 20 करायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होत असताना अनिकेत महत्वाचं षटक असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून विचार केला तर. अनिकेतचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेंथ चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. पहिला चेंडू अनिकेत यांनी ज्या टप्प्यावर हाताळलाय चांगला चेंडू हाताळला जातो. अशा प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. राजू रोडेसर चेंडू खाली आणि हा तिसरा झेल सुटला या डावातील. एकदा पूर्ण केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुहेरीचा प्रयत्न त्यात मात्र यश प्राप्त झालंय. खरा बॅकअप पाहायला मिळतो. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा मात्र इथे प्राप्त केल्यात. फेकी देखील 4थी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथे पहा एक झेल सोडला. 4 धावा पूर्ण केल्या. चेंडू जातोय डीपला. 5व्या धावेसाठी पलटलेत. 5वी धाव पूर्ण केली जाईल. फेकी केली जरूर, परंतु पहा हे आहे क्रिकेट. जिथे झेल होता तिथे मात्र झापूक झुपूक झापूक झुपूक 5 धावा पूर्ण केल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अगदी चेंडू गुलीगत हातातून निसटला. 1 2 3 4 तब्बल 5 धावा प्राप्त केल्यात. खराब क्रिकेट मी म्हणेन. खराब क्रिकेटचं प्रदर्शन. आता मात्र तुम्हाला कमरेवर हात ठेवण्या व्यतिरिक्त पर्याय नसेल. मुकदम झेल सुटला तर सुटला आणि 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र ज्या प्रकारे हे क्रिकेटचं दृश्य पाहिलं आणि दोन्ही फलंदाजांना पाहण्याची मागणी होते. पाणी द्या प्लीज.
हे क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतीही चुकी, एखादी तुमची चुकी मात्र तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ती चुकी पाहायला मिळाली का? अद्याप सामना संपलेला नाहीये. पुनरागमन करेल का टीम? चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीमची धाव संख्या या 5 धावेने 16 धावा धाव फलकावर. या 1.2 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त 8 चेंडू मध्ये मुकादम 3 झेल सुटलेत आणि या सुटलेले झेल नसतील तर मी म्हणेन हा सामना सोडलाय का, हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. कारण तुम्ही एवढा गलतानपणा करू शकत नाही. 81-82 त्यांचा मोबाईल नंबर 81-82, गाडीचा नंबर 81-82 आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवसाचं वर्ष देखील 81-82. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका, थोडंसं फास्ट खेळा प्लीज. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. गलीच्या क्षेत्रामध्ये 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17 धावा. ज्या प्रकारे 5 धावा धावून पूर्ण केल्या कांगा लीगची आठवण झाली. तुम्ही 5 धावा पूर्ण करता म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराज घनसोलीच्या क्रीडांगणामध्ये क्षेत्ररक्षण खूप खराब राहिले. कारण बॅकअप देखील आला नाही आणि बॅकअप आला त्याने देखील चेंडू पकडला नाही. त्यानंतर खराब फेकी. इथे मात्र बुंद्यात टाकलाय आणि या फलंदाजाला हा चेंडू काही कळला नाही. चेंडूने घेतला यष्टांचा वेध, काठी काढली आहे. फलंदाज त्रिफळाबाद. पुनरागमन करून देणारा चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज अनिकेत यांनी जरूर 5 धावा ज्या धावून आल्या तिथून कुठेतरी सामना फिरलाय का असं वाटलं एका क्षणाला, परंतु अद्याप सामना संपलेला नाहीये. टीम आई मळाईदेवी कुसरुण संघ वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. आज नवलाई स्पोर्ट जिंती, वन साइड जिवाळा, रित्वी 11 काढणे, भवानीनगर सळवे, टीम सोनावडे, बागलवाडी आणि जुळेवाडी हे संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये न्यू बॅटर चिक्या. हा चेंडू पायावर हाताळला जातोय. वेगाने धाव पूर्ण केली जाईल आणि एसटी रक्षकाने ही फेकी करणं गरजेचं होतं. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 1 सिंगल धाव. 18 धावा धाव फलकावर. सामन्याचं समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू मध्ये करायच्या 13 धावा. 7-13. 7 मध्ये 13 करायचे आहेत. लढावं लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस होता आणि या फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. या सामन्याला कलाटणी देणारा निर्णय क्षणाला आलाय. उत्तुंग सूरजच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराने भव्य दिव्य स्वागत केले जाते. एवढी फायटर संघाचे संघ मालक ज्यांचा संघ पीटीपीएल मध्ये सातत्याने खेळत असतो, सचिन येळवे साहेब. आबा वेलकम. आबा सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 7 चेंडू मध्ये 13 ची गरज होती. 1 षटकार आला. सामना आता येऊन ठेपलाय. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. ज्या 5 धावा आल्या नसत्या, 2 झेल सुटले नसते तर आता चित्र काहीतरी वेगळं असतं. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं, परंतु अद्याप देखील 6 मध्ये 7 आहेत. सामना संपला नाहीये, लढावं लागेल. इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. कारण तुम्ही लढणं हे खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. राज रोडे सर अंतिम षटकासाठी दाखल झालेत. अनुभवी खेळाडू आहेत. चला थोडंसं फास्ट खेळा. नवलाई स्पोर्ट जिंती वेलकम. बाबूराव पाटील, संतोष डिसले. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल, हा झेल पकडावा लागेल आणि हा झेल मात्र पकडलाय आणि सेलिब्रेशन राज रोडे आपल्या स्टाईल करत असताना. 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे 7 धावांची.
मुकादम 3 झेल सोडल्यानंतर मात्र हा चौथा झेल पकडलाय आणि चांगला क्षेत्ररक्षण. क्रिकेट आहे, तुम्ही चुका करता तर चुका तुम्हाला सुधारून खेळ करावा लागेल. पप्पू पाटील मुकादम आमच्या सोबत जोडले आहेत आणि यात ते थोडेसे नाराज आहेत. कारण नक्कीच नाराज का नसणार, कारण ज्या प्रकारचं तुम्ही क्षेत्ररक्षण केलंय. क्रिकेटमध्ये फक्त मैदानामध्ये खेळणारे 11 खेळाडू असतात, परंतु ते संपूर्ण गावाचं लक्ष त्यांच्यावर असतं. कारण तुमच्यावर प्रेम करणारे समर्थक, तुम्हाला सपोर्ट करणारे तुमचे पाठीराखे हे मैदानामध्ये दाखल असतात. कोणी युट्यूब वरती मॅच बघतं आणि नक्कीच कोण फोनवरती स्कोर विचारत असतं. त्यामुळे तुम्हाला हिंमत हरून चालणार नाही. न्यू बॅटर अमित. पहिला चेंडू पुढे ओव्हर पिच आणि सुकी गेले. राजू रोडे सरांवर केलं आक्रमण. अमितच्या बॅट मधून एक मोठा धमाका षटकार. बॉट शॉट देखना फटका सजवलाय. सामना आता मात्र खुला केलाय. 4 चेंडू मध्ये एका धावेची गरज. चमत्कार करावा लागेल राजू रोडे यांना, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही. वेलकम आबा, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि पीटीपीएल देखील आता नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये. कॅप्टन 26 मनपूर एक्सप्रेस, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 4 चेंडू 1 ची आवश्यकता. 4 चेंडू 1 ची गरज असताना एकेरी धाव प्राप्त करत जाईल विजयी फटका. फलंदाज अमितच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 10 धावा ठोकल्यात. अमित यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. मी नक्कीच अभिनंदन करेन टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी, त्यांच्या विरोधात टीम एसीसी नवीवाडी एका महत्वाच्या सामन्यात खेळ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण फास्ट या. एसीसी नवीवाडी विपक्ष गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी.